नमस्ते, मी गणेश कटकर एज्युकल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो. करंट अल्गोरिदम ही जी आपली युट्यूब सिरीज आहे त्याच्यावर आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे नुकताच बॉम्बे हायकोर्टानं 2006च्या मुंबई उपनगरी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे. हे प्रकरण काय एका मिनिटात सांगतो. 2006ला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झालेले होते, बरेचसे लोक मृत्यू पावलेले आहेत आणि त्याच्यासाठी एक मकोका न्यायालय स्थापन केलं. त्या मकोका न्यायालयाने 2015ला 5 जण आणि 5 जणांना फाशी आणि इतर काही जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. त्या विरोधात त्यांनीच बॉम्बे हायकोर्टात चॅलेंज केलेलं होतं आणि 2025ला त्याचा निकाल आलेला आहे आणि सरकारी पक्ष त्याच्यामध्ये कुणाच्याही आरोपीला त्यांच्या विरुद्ध आरोप सिद्ध करू शकलेला नसल्यामुळे निर्दोष मुक्तता केलेली आहे. हे प्रकरण आहे, आपल्याला त्याच्या विचारलं जाणार नाही. आपल्याला विचारलं जाईल तो मुद्दा असा आहे, या केसमध्ये आरोपीची बाजू मांडणारे व्यक्ती होते ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. तर आपल्याला विचारलं जाऊ शकतो, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना रिटायरमेंट नंतर वकिली करता येते का? तर हो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुठे वकिली करू शकतात? ज्या हायकोर्टामधून ते रिटायर झालेले आहेत ते हायकोर्ट सोडून इतर कोणत्याही हायकोर्टामध्ये ते प्रॅक्टिस करू शकतात. शिवाय सुप्रीम कोर्टातही प्रॅक्टिस करू शकतात. दुसरा मुद्दा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रिटायर झाल्यानंतर भारतातल्या कोणत्याही न्यायालयात वकिली करू शकत नाहीत. त्यांना इतर पदावर नेमता येतं. उदाहरणार्थ एक CBI नंतर राज्यसभा सदस्य झालेले आहेत, कुणी NHRCचा अध्यक्ष होतं, कुणी लोकपाल होतं, कुणी राज्यपाल होतं, ह्या पदावर आहे. परंतु प्रॅक्टिस करता येत नाही, वकिली करता येत नाही, ते इथं लक्षात ठेवा. थँक्यू.